आणखी एक मोठी बातमी, नीट पेपर फुटी प्रकरणात नवे खुलासे होत आहे। शुभम खैरनारच्या रडारवर श्रीमंत विद्यार्थी होते। अभ्यासात सुमार, मात्र श्रीमंत विद्यार्थी शुभम खैरनारच्या रडारवर होते। नामांकित कोचिंग क्लासच्या संचालकांची भूमिकाही संशयास्पद आहे। कोचिंग क्लासचा संचालक शुभमचा नंबर देत असल्याचा संशय। शुभमच्या खात्यात मोठी रक्कम वर्ग झाल्याचीही माहिती आहे। नीट प्रवेश परीक्षेत देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या पेपर फुटीचे धागेदोरे आता उत्तर महाराष्ट्रात येऊन पोहोचले। या रॅकेटची जबाबदारी शुभम खैरनारकडे असल्याची धक्कादायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, शुभम खैरनार हा सीबीआयच्या ताब्यात आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चौकशी केली जाते, मात्र शुभम खैरनारच्या रडारवर श्रीमंत विद्यार्थी होते अशी माहिती आहे। काय अधिक अपडेट? या सगळ्या प्रकरणामध्ये अंकिता आतापर्यंत देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सीबीआयने कारवाई केलेली आहे आणि अनेक लोकांना अटक केल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळतं। पहिली अटक नाशिकमध्ये झालेली होती। शुभम खैरनारला नीट पेपर फुटी प्रकरणी अटक केल्यानंतर हे सगळे अटक आतापर्यंत झालेले आहेत। शुभम खैरनार जो आहे तो श्रीमंत विद्यार्थ्यांना गाठायचा आणि यामध्ये जे महत्वाचे कोचिंग क्लासेस असतात त्या कोचिंग क्लासेसचे संचालक सुद्धा या शुभम खैरनार सोबत जे होते अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळते आणि अशाच श्रीमंत विद्यार्थ्यांना गाठून हे पेपर तो जो आहे तो या श्रीमंत विद्यार्थ्यांना घ्यायचा आणि मोठ्या प्रमाणात पैसे घ्यायचा अशा पद्धतीची जी सगळी माहिती आहे किंवा अशा पद्धतीचा एक प्लॅन जो आहे तो शुभम खैरनार हे आखत होता आणि पैसे गोळा करत होता। अशा पद्धतीची माहिती आतापर्यंत तपासामध्ये समोर आलेली आहे। मागच्या काही दिवसांपासून शुभम खैरनारचा जो तपास आहे तो सीबीआय कडनं केला जातो। शुभमचं जो नाशिक मधलं घर आहे, ऑफिस आहे, तिथे सगळे जे आहे ते छापेमारी केली जाते। सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुद्धा शुभम खैरनारला कोण कोण भेटलेले आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभम खैरनार सोबत हे कोण संपर्कात होते, अशा सगळ्या अँगलने जे आहे ते आता सीबीआय कडनं तपास एकूणच केला जातोय। पण शुभम खैरनारचं जे एक प्लॅन होता तो श्रीमंत विद्यार्थ्यांना तो पकडायचा। श्रीमंत विद्यार्थी जे थोडेसे अभ्यासामध्ये सुमार असायचे अशा विद्यार्थ्यांना पकडून तो हे पेपर त्यांना द्यायचा आणि त्यांच्याकडनं पैसे घ्यायचा। अशा पद्धतीचा हा संपूर्ण जो आहे तो प्लॅन हे एकूणच आखला गेलेला होता आणि त्यानंतर ही सगळी कारवाई आता झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अजूनही पुढच्या काही दिवसांमध्ये अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अजून काय काय माहिती तपासामध्ये समोर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे। निश्चित किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तपशील घ्यायचा आहे।